बारामती विमान अपघात प्रकरणानं आता नवं आणि मोठं वळण घेतलं. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सीबीआय ॲक्शन मोडवर असल्याची चर्चा असून डीजीसीएच्या एअरवर्थनेस विभागातील डेप्युटी डायरेक्टरला अटक झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या घडामोडींनंतर रोहित पवार यांनी जोरदार प्रतिक्रिया देत थेट डीजीसीएवर निशाणा साधला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने म्हटलं आहे की डीजीसीएच्या एअरवर्थनेस विभागाच्या डेप्युटी डायरेक्टरला सीबीआयनं अटक केली असून गुन्हा दाखल झालाय. डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचं आम्ही वारंवार सांगत होतो, ते आता सिद्ध झालंय. अटक झालेला हा फक्त छोटा मासा आहे. याहून मोठमोठे मासे या यंत्रणेत आहेत. जर लाच देऊन डीजीसीएमध्ये कामं होत असतील तर दादांच्या अपघातासंदर्भातील कागदपत्र कशी साफसफाई करण्यात आली असतील याचा अंदाज येतो. दादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करून 2 महिने उलटले तरी तपास हाती घेतला गेला का नाही. मात्र दुसरीकडे सीबीआय स्वतःहून कारवाई करते हे विशेष आहे, असं त्यांनी म्हटलं. डीजीसीए मध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच सीबीआयने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. मग विमान हे उडू शकतं का शकत नाही हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे. मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. बारामती विमान अपघात प्रकरणात आता चौकशीचा वेग वाढताना दिसतो. डेप्युटी डायरेक्टरच्या अटकेनंतर आणखी मोठे नावं समोर येणार का? रोहित पवारांच्या आरोपांची चौकशी होणार का? आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल.